आषाढ पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या ठिकाणी दिवे लावल्याने माता लक्ष्मीचे आगमन होते हे तुम्हाला आज मी सांगणार आहे. नमस्कार. उमाशेखर अध्यात्म या यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी नमः असे कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वैदिक दिनदर्शिकेनुसार यावेळी आषाढ पौर्णिमा 10 जुलै 2025 रोजी साजरी केली जाईल. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याचा नियम आहे. तसेच विशेष वस्तू दान केले जातात. धार्मिक श्रद्धेनुसार आषाढ पौर्णिमेच्या दिवशी पूजा करून पवित्र नदीत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्तता मिळते. तसेच जीवनात शुभ फळे मिळतात. जर तुम्हालाही घरात देवी लक्ष्मीचे आगमन हवे असेल तर आषाढ पौर्णिमेच्या दिवशी काही खास ठिकाणी दिवे लावा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच घरात देवी लक्ष्मीचा वास असतो. पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या ठिकाणी दिवे लावणे शुभ मानले जाते ते जाणून घेऊया. जर तुम्हाला घरात सकारात्मक ऊर्जा राहावी असे वाटत असेल तर आषाढ पौर्णिमेच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर देशी तुपाचा दिवा लावा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा व्यक्तीवर वर्षाव होते. तसेच घरात सुख आणि शांती कायम राहते. आर्थिक संकट दूर करण्यासाठी आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने तुळशीजवळ देशी तुपाचा दिवा लावा. या दरम्यान जीवनात सुख आणि शांतीसाठी आई तुळशीची प्रार्थना करा आणि पाणी अर्पण करा. यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतील आणि तिजोरी नेहमी पैशाने भरलेली राहील. वैदिक पंचांगानुसार आषाढ पौर्णिमेची तिथी 9 जुलै रोजी संध्याकाळी 6:54 सुरू होईल. त्याचवेळी ही तिथी 10 जुलै रोजी संध्याकाळी 5:47 वाजता संपेल. आषाढ पौर्णिमा 10 जुलै रोजी साजरी केली जाईल. ती गुरुपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.